अशी? ए मागे हो, आत कशा आलात तुम्ही? बाहेर जा. ताई तू जात होती पण नाही जाऊ शकली. तुमच्या कुटुंबात सगळे पळणारेच आहेत का? नवरा होता तुझा, ऐकलंय, तो पण एके दिवशी असाच पळून गेला. आणि ती तुझी बहीण आरती इतक्या वर्षांपासून डेव्हिड सरांसोबत राहिली आणि आता अडचण आली तर पळून गेली. आणि आता तुम्ही लोक पळून जात आहात. चल आई. दीपक उचल दगड आणि चल. नाही, परत जाऊ आपण आता. काय आई? हा, उचल तो दगड आणि जिथं गरज असेल तिथं मार हा दगड. उचल. फौजदार साहेब, माझ्या बहिणीला सोडून द्या, नाहीतर चांगलं नाही होणार. ऑफिसर, या दोघांना लॉकअप मध्ये टाका. रात्री निपटावून टाकू. 2 नाही, 3. 3 नाही, 4. 4 नाही, 5. 5 नाही, 6. 6 नाही, 8. बंद कर रे दार. डेव्हिड सर, तुम्हाला तर माहीतच असेल, न्याय मिळवायचे हजारो पर्याय असतात. पण कायदा दिवसाच्या उजेडात पारदर्शकपणे निवाडा करतो. म्हणून त्या हजारो पर्यायांमध्ये कायदा सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही असे इथे रात्रीच्या अंधारात पोलीस चौकीमध्ये काही लोकांना निपटवू शकत नाही. आणि ह्या भ्रमात तर अजिबात राहू नका की सत्तेच्या ताकदीचा वापर करून तुम्ही थांबवू शकाल. सत्तेची ताकद मी दाखवतो तुला. सर जाऊ द्या सर. डेव्हिड साहेब, या बंदुकीमध्ये फक्त 6 गोळ्या आहेत आणि आम्ही 8 लोक आहोत. आणि मी तर सैन्यातला निवृत्त सैनिक आहे. 5-6 गोळ्या तर मी एकटाच झेलून घेईल. सर तुम्ही जा सर, उगाच गोंधळ होईल. सोडणार नाही मी. तुम्ही सगळ्यांनी मिळून जो डाव केलाय, एकालाही नाही सोडणार. सोडणार नाही, हेच शब्द आहेत जे आत्ता ते इंग्रज बोलून गेले आणि आत्ता तुम्हीही हेच बोलत आहात. ह्याचा अर्थ आम्ही सगळे तुमच्यासाठी एकसारखेच आहोत फौजदार साहेब. आणि हीच आमची लढाई आहे आणि तुमचा हट्ट. मग लढत बसा. लढत राहू.
तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत तुम्ही आरतींना इथून सोडत नाही. तोपर्यंत आम्ही सगळे ह्याच पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनाला बसू. आयुष्यामध्ये ही वाली स्वीट खाल्ली नसे म्हणून तुझ्या या लायकीवर महागड्या मिठाईचं वजन पडू दे आणि गप्प रहा. ही काय पद्धत आहे तुमची? कोण आहेस तू आणि मला पद्धत शिकवशील? ही रमा आणि तिचा नवरा भीमरावच्या विरोधात कोणतीही रेष असेल तर मी त्या रेषेवर उभी राहीन. भीमराव, तुझी बायको रमा सोबत या लाईनवर येऊन उभा राहा तर मी 2 मिनिटात तुझी आणि तुझ्यासारख्या लोकांची लायकी दाखवून देईन. चला बाबा. भीम, रमा, मी तुम्हा दोघांची पुन्हा एकदा क्षमा मागते की मी तुमच्या दोघांसोबत खूप चुकीचं वर्तन केलंय. खूप चुकीची वागले मी. शक्य असेल तर मला माफ करा. आरतीजी, तुम्ही आता या सगळ्याविषयी विचार करू नका. मी वचन देतो, आम्ही सगळे लवकरात लवकर तुम्हाला इथून बाहेर काढू. चला. सर, त्या भीमरावची जुनी सवय आहे. प्रत्येक वेळी तो हेच करतो. कोणतीही समस्या असू देत, आंदोलनाला बसतो. त्याला असे वाटते की त्याच्या आंदोलनाला बसण्याने सगळ्या समस्या दूर होतील. मूर्ख. सर, तो हे लहानपणापासूनच करत आलाय आणि माहित नाही कसं पण प्रत्येक वेळेला तोच जिंकलाय. तू फक्त सक्सेस स्टोरीज ऐकवत राहा इथे. असा सांगत असतो जसं की तुमच्या इथे खूप सगळे बहादूर लोक भरले आहेत. बहादूर लोक असते तर का आम्ही इथे राज्य केलं असतं? तू काय इथे नोकरी करू शकला असता? दर 4-6 दिवसात माझ्याकडून तर कानाखाली खातो. सॉरी सर. शट अप. भीमराव काही इतिहास लिहिणार नाहीये. तिकडे बसला आहे आणि थकून थांबून जाईल. नाही थांबणार. भीमराव नाही थांबणार. थकून थांबणाऱ्यांमधला नाही आहे तो. मी त्याला खूप खूप चांगल्या प्रकारे ओळखतो सर. तो नाही थांबणार आणि नाही हार मानेल. आतापर्यंत तर चाळीमध्ये त्याच्या चहा नाश्त्याची देखील सोय झाली असेल. अगं लक्ष्मी, बघ ना, बघ मी या समद्यांसाठी चाय बनवून घेऊन आली आहे. एकत्र जाऊया ठाण्याला, समद्यांना चहा देऊन टाकू. रात्रभरापासून समदे तिथंच आहे. नाही आत्या, मी नाही जाऊ शकत. मला काम शोधायला बी जायचं. चाय देऊन पुढे चालली जा ना. आत्या, चाय देण्यापेक्षा जास्त महत्वाचं काम शोधणं आहे. बरोबर बोलत आहे लक्ष्मी. समद्यांची आपापली कामं गरजेची असतात. भीम आणि रमाला स्वतःची कामं गरजेची आहे आणि लक्ष्मीला स्वतःची. चांगलं वाटलं लक्ष्मी. उशिरा का होईना तुला समजलं तर. आणि दलिया अम्मा, आता एवढा चाय बनवलाय तर काही ना काही करून घेऊन तर झालंच ना. तर त्यांना सांगून द्याल, जोपर्यंत ते इथं येऊन माझ्यासोबत चाय पिणार नाही, मी इथं उपाशी तापाशी बसून राहील. का करतेस तू अशी जिजाबाई? जेव्हा बी कोणतं संकट येतं तेव्हा तू स्वतःच रडगाणं घेऊन बसतीस.
तू कधीच सुधारणार नाही है ना? कसं आहे ना दलिया अम्मा, माझी सासू नको बनू. मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे निघा. तुम्ही द्या, मी भांडी घासते. नाही नाही, माझी तब्येत इतकी खराब नाहीये. मी धुवून टाकेन. आणि वय, तू काम शोधायला जा आणि आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तिला वाटतच असेल की तुला भीम आणि रामाच्या विरोधात भडकवेन. बस आपल्याला हे लक्षात ठेवायचे, आपण भीम आणि रामाच्या विरोधात नाही जायचं. फक्त आपल्या गरजा वेगळ्या आहेत, त्या दोघांची बरोबरी नाही होऊ शकत. तुम्ही काळजी करू नका. एकदा मी भीमभाऊ आणि रमाच्या विरोधात राहून पाहिलंय, पण आता जेव्हा त्यांच्या सोबत आहे ना, तेव्हा असं वाटतं की भीमभाऊ आणि रमाच्या विरोधात कसं असू शकतं कोणी. नशीबवान आहे की तुम्ही माझे जीवनसाथी आहे. तुम्हाला मी काय बी होऊ देणार नाही. हवालदार, जा माझ्यासाठी गरम गरम चहा घेऊन ये. अरे आपण कामकाजी लोक आहे, आपल्याला चहा पाणी हे सगळं वेळेवर मिळायला हवं. ही सगळी रिकामटेकडी लोक बसली आहेत, ह्यांना काय चहा आणि काय पाणी मिळणार. अरे असं कसं नाही मिळणार? यांची दलिया अम्मा अजून मेली नाहीये, ज्यांना चहा नाही मिळणार. मी या सगळ्यांसाठी चाय बनवून घेऊन आलीये. चौकी आहे ही, काही धर्मशाळा नाहीये की घरून चहा बनवून घेऊन आलीयस. फौजदार साहेब, आम्हाला सुद्धा अशा प्रकारे पोलीस ठाण्याबाहेर बसणं चांगलं वाटत नाहीये, पण तुम्ही कायद्याचा गळा दाबून ठेवलाय, त्याच कायद्याचं रक्षण करण्यासाठी बसलोत आम्ही. आणि तसंही घरून चहा आणणं, कुणाला पाजणं आणि स्वतः पिणं गुन्हा नाहीये. दलिया आजी, तुम्ही द्या चहा. ठीक आहे, मग बसा इथे असंच. नंदू मनोहरला दे. रामजी भाऊ, जरा बाजूला या ना, मला काही बोलायचंय तुमच्यासोबत. हे धर तर, मी येते लगेच. बोला. रामजी भाऊ, ते जिजाबाईंनी निरोप धाडलाय तुमच्यासाठी की जोपर्यंत तुम्ही तिच्याजवळ जाऊन शेजारी बसून चहा पिणार नाही, तोपर्यंत ती उपाशी राहील, चाय पण पिणार नाही. म्हणत होती की जरी तिची तब्येत बिघडू दे, नाहीतर ती मरून जाऊ दे. ती चहा प्यायली नाहीतर नाही प्यायली, मला काही फरक पडत नाही. फक्त थोडं दुःख होत आहे, बाकी काय बी नाही. बाबा, बायकोच्या समस्यांवर फक्त दुःख होणं नवऱ्याचं कर्तव्य नाही, तर त्या समस्यांचं समाधान शोधणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. बरं, म्हणजे कर्तव्य फक्त नवऱ्याचं असतंय, बायकोचं नसतं. आता पाहिलं तर हीच या नात्याची गंमत आहे. तुम्ही का एवढा हट्ट करताय? एकदा जाऊन या ना. ठीक आहे, दलिया अम्मा, जिजाबाईला जाऊन निरोप द्या की मी बी इथं चहा पिणार नाहीये. बाबा, ती तिथं राहील, मी इथं राहतोय.
बाबा आता हे 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 का करताय तुम्ही? हे घ्या, जाऊन सांगून द्या. येते मी. भीमराव आणि रामजी, डेव्हिड सरांनी मला मीटिंगसाठी बोलवलंय. मोठ्या लेवलची मीटिंग आहे. तुम्हा सगळ्यांचा बंदोबस्त कसा करावा याबद्दल. जोपर्यंत मीटिंग संपेल तोपर्यंत गुपचूप निघून जा इथून, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने बाहेर काढू. नाही फौजदार साहेब, जे व्हायचंय ते होऊ द्या, पण हा भीमराव आंबेडकर न्यायापासून कधी पळू शकत नाही. ठीक आहे, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. बाकी तू बघ काय करायचं ते. मी लक्ष्मीताईंना भेटून येते. त्या काल वेगळ्याच प्रकारे बोलत होत्या आणि आज इथं बी नाही आल्या. माहित नाही काय झालंय त्यांना. जरा बघून येते मी. कामच नाही मिळत आहे. ऐकलं का? तुम्ही लक्ष्मी आहात ना? भाई बोला, काय झालं? घाबरू नका. आमच्या जातीच्या आत एका ठिकाणी आमच्या जातीची लोक संमेलनाला जात आहेत. तुम्ही पण चला ना. नाही नाही, तुम्ही जा. मी नाही येऊ शकत, मला काम आहे. ताई, ताई, काय झालं? तुम्ही आमच्या समजांवर रागावलाय? नाही रमा, असं काही नाही. मला काय बोलायचं नाही, तू जा. पण ताई, बोललं तरच अडचण समजेल ना. तुला माझी शपथ आहे, तू तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे. पण ताई ऐका. ऐका, तुम्ही पण चला ना. आमच्या जातीचं संमेलन आहे. अहो नाही, मला जरा दुसरं काम आहे, माफ करा. अहो माझं म्हणणं पूर्णतः ऐका. ऑफिसर, संध्याकाळ झाल्यावर लगेच आसपासच्या 100-200 फोर्स मागवा. काही करा, मारा, जाळा, पण त्यांना तिथून हटवा. ठीक आहे सर. प्रशासनाचा जो माझा अनुभव आहे त्यावरनं मला असं वाटतं की ते समधे हाच विचार करत असतील की रात्री आसपासच्या 100-200 फौजा बोलवून आपल्याला इथून पळवून लावतील, जाळतील, नाही तर मारतील. पण बाबा, जर रातोरात इथे 100-200 लोक आले तर आपण 8-10 लोक मिळून काय करणार आहोत? आणि जर त्यांच्यासोबत सामना करण्याची वेळ आली तर इतके सगळे लोक बोलवायचे कुठून? एक उपाय आहे. काय? एक व्यक्ती आहे, श्रीदाम तुकोबा दामने. ते आपली मदत करू शकतात. श्रीदाम तुकोबा धामणे? हे तेच तर नाही जे पुण्यात राहतात? हा बाबा, तेच. रमा बरोबर बोलत आहे. 1875 मध्ये जन्माला आलेले श्रीदाम तुकोबा धामणे आपल्या समाजातल्या मोठ्या नेत्यांपैकी एक नेते आहेत. ते आपली मदत नक्की करू शकतात. जर डेव्हिडच्या प्रश्नाचं उत्तर जर कोणाकडे असेल तर ते ह्यांच्याकडेच आहे. श्रीदाम तुकोबा धामणे.